काय नाव तुमचं? विशाल दरेकर. घोडेगावच्या काळे पाटलांबाबत तुमचे बंधू काय बोललेत अशी काहीतरी? ही अतिशय चुकीची आहे आणि आमचे भाऊ जे त्यांचं म्हणणं आहे का विरोधकांचं तर जे काळ्यांना संपवणार वगैरे अशी भाषा आमच्या भावानी कुठल्याही प्रकारे केलेली नाहीये. हे याच्या आधी पण एकदा सांगून झाले, पण निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात घोडेगावातील राजकारण दूषित करायचं आणि कुठंतरी आपला राजकीय पोळी भाजायचं हे यांचं षडयंत्र आहे. आणि काळ्यांबद्दल सांगायचं म्हणलं तर माझ्या 4 आत्या काळ्यांना आहेत, माझ्या बहिणी 6 बहिणी आहेत त्या काळ्यांना दिलेल्या आहेत, माझ्या भावजाया सुद्धा 3-4 काळ्यांच्याच आहेत. त्याच्यामुळे काळ्यांना संपून आम्हाला काय मिळणार आहे? आमचे सगळे सोयरे आहेत तर ते त्यांना संपून आम्हाला काय मिळणार आहे? माझे मित्रमंडळी आहेत, जवळपास 90% आमचे संबंध हे काळ्यांशी आणि त्यांना संपून आम्हाला काय मिळणार आहे? हे जे राजकीय वातावरण दूषित करायचं चाललंय विरोधकांचं, त्यांना त्यांची जागा समजणार आहे. येत्या 2-3 दिवसातच त्यांचा निकाल समोर येईल. विरोधक का असं करतायत? हे फक्त काहीतरी आता त्यांच्याकडे काय झालंय, कामांची यादी नाही, आम्ही केलेली कामं ते म्हणतायत आम्ही केली. अरे हे कोणतं पद्धतीने राजकारण चाललंय? नाही येतं नका म्हणू ना. मला खात्री आहे की आपले जे दोन्ही उमेदवार आहेत अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि त्यांना सर्वांना आपण बहुमताने निवडून द्याल ही अपेक्षा करतो. आणि ज्या समाजातील जे हे चाललंय त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपलं मतदान या दोन्ही उमेदवारांना करायचंय हे आवाहन करतो.